हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिता होम किचन. तर आज आपण बनवणार आहोत चिकन स्टार्टरची एक रेसिपी जी आहे सुपर क्विक आणि इझी, ज्याचं नाव आहे चिकन डायनामाइट. नावावरती जाऊ नका बरं का. ही सगळ्यात सोपी आणि इझी अशी रेसिपी आहे जी पटकन बनते आणि लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपल्याला 250 ग्राम बोनलेस चिकन घ्यायचं आहे आणि असं छोट्या छोट्या पीसमध्ये त्याला कट करून घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर, चवीपुरते मीठ, हळद, अद्रक लसूणची पेस्ट 2 मोठे चमचा, सोया सॉस आणि विनेगर घालून एक अंड त्याच्यामध्ये घालून घ्या. त्याचबरोबर चिली फ्लेक्स आणि थोडे ओरिगॅनो, सर्व गोष्टी एकत्र छान असं चिकनच्या पीसला कोट होतील या प्रकारे मिक्स करून घ्या. मॅरिनेट होण्यासाठी 30 ते 35 मिनिटासाठी त्याला साईडला ठेवून द्या. एका वाटीमध्ये 4 ते 5 मोठे चमचे टोमॅटो केचप, सेम प्रमाणामध्ये मेयोनीज, स्पूनच्या मदतीने छान असे मिक्स करून घ्या जोपर्यंत त्याचा कलर नारंगी म्हणजेच ऑरेंज होत नाही. हे पहा, आपला डायनामिक सॉस रेडी आहे. ब्रेड क्रम घ्या, हे मी घरीच बनवले आहेत. मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे ब्रेड क्रममध्ये एका बाउलमध्ये घालून घ्या. 4 ते 5 पीस असे घाला आणि फक्त असे हलक्या हाताने त्याला टॉस करून घ्या. हे पहा, या पद्धतीने केल्याने काय होतं, हाताला जास्त ब्रेड क्रम चिटकून वायाही नाही जात आणि चिकनच्या पीसला छान असे सर्व बाजूने कोट होते. हे पहा, या पद्धतीने तुम्ही बघू शकता. तर आपलं चिकन रेडी आहे फ्राय होण्यासाठी. गॅसला मीडियम साईज फ्लेमवरती ठेवा. 1 बाय 1 त्याच्यामध्ये चिकनचे पीस घालून 2 मिनटं त्याला हलवू नका. 2 मिनटानंतर एक साईड छान अशी फ्राय झाली, गोल्डन ब्राऊन कलर तुम्हाला दिसू लागला की तुम्ही त्याला अलटीपलटी करून छान असे फ्राय करून घ्या. हे पहा, रेडी आहे आपले छान क्रिस्पी असं चिकन. तयार केलेला डायनामाइट सॉस छान असा डिझाईन करून घ्या. त्याच्यामध्ये फ्राय केलेले चिकन, आणखीन थोडासा सॉस छान असा डिझाईन करून त्याच्यावरती गार्निशिंगसाठी छान अशी हिरवीगार कोथिंबीर भुरभुरून घ्या. आणि तयार आहे आपलं सुपर इझी आणि क्विक असं चिकन डायनामाइट. अशा सोप्या आणि झटपट बनणाऱ्या रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.